वरती आहे बघा, रेड रेड दिसते तुम्हाला, लाल 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 असं झालंय हा 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 गालावर. ते मला होतंय नेहमी नेहमी असं. अच्छा तर ते कशामुळे होतंय तर डॉक्टर बोलली ऍलर्जी आहे तुला, अच्छा तेलकट वगैरे खाऊ नको, बाहेरचं खाऊ नको. एकदा जाऊन आले पण आता परत त्रास व्हायला लागला. मग ओके. ह्यांना म्हणलं आता काय करू, काय लावू मी की डॉक्टरकडे जाऊन येऊ. आणि डॉक्टर आठवड्यातून 2च वेळा असते. आणि मला काहीतरी ना फ्रायडेला वगैरे जास्त त्रास व्हायला लागला. हा मग हा हा त्यांनी मला क्रीम दिली, ती ब्युटी क्रीम त्यांच्याकडे होती, ती लावली आहे मी. थोडस अजून आहे, ते गेलं नाहीये पूर्ण, पण फरक पडलाय मला. किती दिवस रेग्युलर लावली? लावणं मग येईल कमी. हो 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 लावतेय मी. किती दिवसात फरक पडला? 2-3 दिवसात फरक पडला मला. है ना. हम्म. मग भरपूर, मग लवकर फरक पडला. हा म्हणजे काय होतं, मला खाज सुटते त्या जागेवरती आणि जळजळ होते. असं गॅस पुढे वगैरे गेलं, उन्हात गेलं की हिटणे. आता काय कर, ब्युटी क्रीम सोडू नको, ब्युटी क्रीम लावत जा कंटिन्यू. तुझा तो प्रॉब्लेम सॉल्वच होऊन जाईल, कळलं का. काय गरज नाही औषधं घ्यायची, डॉक्टरकडे जायची. ते खाऊन खाऊन तुझी हीट वाढल्यामुळे पूर्ण बॉडी तो डिस्टर्ब करून ठेवली, कळलं. चालेल, खूप छान फीडबॅक आहे. आणि त्याने ब्युटी क्रीमने ग्लो पण छान येतो, खूप सुंदर ग्लो येतो चेहऱ्याला ग्लो. हो खूप. काळं पण सगळं निघून जातं, स्किनचे सगळेच प्रॉब्लेम जातात. मस्त. स्किनला खरंच चांगली आहे, म्हणजे लावली ना की ती लगेच पूर्ण स्किनच्या आत जाते, ऍब्झॉर्ब होते, कळत पण नाही की आपण काय लावलंय की काय तोंडाला असं. हा, ऑइली पण नाही चेहऱ्याला. राहत, ऑइली समजत पण नाही की आपण असं लावलंय काही. नाही तर बाकीच्या क्रीम लावल्यावर कसं लगेच ते असं जड जड वाटतं ना चेहऱ्यावर आपल्याला, तसं पण नाही फील होत. खूप छान. ब्युटी क्रीमचे रिझल्ट छानच आहेत सगळे, म्हणजे अजूनपर्यंत ज्यांना ज्यांना दिली ना, तर प्रत्येकाचं ह्याचे रिझल्ट असं हे नाहीच. कशा वेळी लावू शकता तुम्ही ती. आयुर्वेदिक असल्यामुळे साईड इफेक्ट पण नाही काय काय नाही, काय नाही. आपण स्वतः, आपल्याला माहिती आहे इन्ग्रेडियंट काय आहे त्याच्यातमुळं भीती पण नाही ना. हे तकलीफ तर काहीच नाही. पण मी दिलंय तेवढ्यांचे रिझल्ट खूप छान आलेत. कोणाचाच असं निगेटिव्ह रिझल्ट एकीच आहे नाही, जबरदस्त आहे. स्किनसाठी तर मी म्हणते रामबाण आहे, दुसरं काही करायचीच गरज लागत नाही. तुमचं जरी कारण आता माझा पण चेहरा आहे ना, केमोनंतर खूप काळा झालेला होता, खूप काळा होता. पण एवढा फरक पडला आहे ना, जस्ट मला तर क्रीमचा एवढा कंटाळा आहे ना, मी कधीच काय मेकअपचाच कंटाळा आहे. क्रीमसुद्धा मी कसलीच लावत नाही. पण आता मी म्हटलं तुम्हाला सगळं एवढी बनवली, सगळं म्हटलं आपण तर ट्राय केल्याशिवाय व्यवस्थित सांगू शकत नाही, म्हणून मी ट्राय केली ती. तिचं रिझल्ट बघायला पण जबरदस्त फीडबॅक आहे तिचा, जबरदस्त. कुठं छान आहे. इचिंग होत असन, रॅशेस वगैरे असेल, तिथं पण छान रिझल्ट तिचं.